नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलेलो आहोत मसोरीला। गेल्या गेल्या मस्त असा नाश्ता केला आणि त्यानंतर रूममध्ये एंटर केलं। तर अशी सिंपलशी आम्ही रूम केली होती। माझे जाऊबासरे देखील आमच्यासोबत आलेले होते, तर त्यांच्याच निमित्ताने आम्ही इथे रूम केली। नाही तर आम्ही बरेचदा येतो तर गाडीने येतो आणि संध्याकाळी वापस जातो। त्यानंतर आम्ही सगळे मस्त असे रेडी झालो आणि मॉल रोड फिरायला निघालो। तर बघा मॉल रोड किती सुंदर आहे ना। इथे आल्यानंतर खरंच खूप मस्त वाटतं। बरेच दिवसानंतर आम्ही मसुरी फिरायला आलो होतो। नेहमी येतो आणि घाईगडबडीत परत जातो। यानंतर मस्त अशी रिक्षाची सवारी केली। विंटर फेस्टिवलही सुरू होते, त्यामुळे तुम्हाला असे टेंट दिसतील। त्यानंतर एका हॉटेलमध्ये जेवण केलं, जेवणही मस्त होतं। त्यानंतर दादा वहिनींना काही फोटोशूट करायचं होतं, तर तेच सुरू होतं। तोपर्यंत मी माझे काही व्हिडिओही शूट करत होते, कारण बरेचदा मसुरीला आले आहे, पण तुमच्यासोबत कधीच मसुरीचा ब्लॉग शेअर केला नाही। चालून चालून या दोघींचे पाय दुखले होते, त्यामुळे खांद्यावर असं पकडावं लागलं। मजा मस्ती करता करता कशी संध्याकाळ झाली हेही कळलं नाही। तर हा संध्याकाळचा 5 वाजताचा व्ह्यू आहे। तर आम्ही जे हॉटेल केलं होतं ना, त्या बाल्कनीमधून हा व्ह्यू येत होता आणि बघू शकता व्ह्यू किती अमेझिंग आहे ना। तर याला विंटर लाईन असं म्हणतात आणि स्पेशली असं म्हणतात की जगामध्ये 2च ठिकाणी अशी विंटर लाईन दिसते, स्वित्झर्लंड आणि उत्तराखंडमध्ये। त्यानंतर आम्ही संध्याकाळी देखील थोडासा माल रोड एक्सप्लोअर केला। रात्रीच्या वेळेस देखील माल रोड खूप सुंदर दिसतो। खालच्या साईडला तुम्हाला लाइटिंग दिसत असेल तर ते देहरादून आहे। मसुरीवरून पूर्ण देहरादून दिसतं, त्याचप्रमाणे देहरादूनवरूनही मसुरीची पहाड दिसते। मला तर हे हिल स्टेशन खूप आवडतं। तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा।